नमस्कार मित्रांनो, समोर दिसणारे हे दृश्य फक्त चालणाऱ्या लोकांचे नाही, हा भक्तीचा महासागर आहे. एका रांगेत एकाच ध्येयाने, एकाच विश्वासाने हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालले आहेत. या पावलामध्ये केवळ प्रवास नाही तर जन्मोजन्मीची भक्ती आहे. या डोळ्यात केवळ पंढरपूर नाही तर विठुरायाच्या दर्शनाची आस आहे. कोणी अनवाणी चालत आहे, कोणाच्या खांद्यावर भगवा झेंडा आहे, कोणाच्या डोक्यावर तुळस आहे, तर एखादा वृद्ध वारकरी काठीचा आधार घेत हळूहळू पुढे सरकत आहे. पण एक गोष्ट मात्र सगळ्यामध्ये सारखी आहे, वठावर विठ्ठल विठ्ठल आणि मनात आढळ श्रद्धा. घर, संसार, सुखदुःख, चिंता, पैसा हे सगळं काही दिवसासाठी मागे ठेवून हे वारकरी निघाले आहेत. कारण त्यांना माहीत आहे, जगात सर्वात मोठा आधार असेल तर तो विठुरायाच्या चरणाचा आहे. ही वारी शिकवते की माणूस मोठा त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या नम्रतेने आणि भक्तीने होतो. या रांगेत कोणी पुढे नाही आणि कोणी मागे नाही. इथे प्रत्येक जण विठ्ठलाचा आहे आणि विठ्ठल प्रत्येकाचा आहे. आजचा काळ धावपळीचा आहे, माणूस माणसापासून दूर जात आहे. पण ही वारी अजूनही आपल्याला प्रेम, सेवा, समता आणि माणुसकीची आठवण करून देते. एखादा वारकरी थकला तर दुसरा त्याचा हात धरतो. एखाद्याला पाणी हवे असेल तर कोणीतरी प्रेमाने पुढे करतो. हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. कदाचित आपल्या जीवनातही अनेक अडचणी असतील, मनात वेदना असतील, काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील, पण या वारकडेकडे पाहिल्यावर वाटते देवाकडे जाणारी वाट कधीच सोपी नसते. पण त्या वाटेवर श्रद्धा असेल तर प्रत्येक पाऊल आशीर्वाद बनते. जेव्हा हे हजारो वारकरी एका तालात चालतात तेव्हा वाटते जणू पृथ्वीवर भक्तीच चालत आहे. टाळाचा नाद, मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष ऐकला की मन न कळत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होते. चला आपणही आज मनापासून एक संकल्प करूया. आयुष्यात कितीही संकटे आली तरी सत्य, प्रेम, सेवा आणि विठ्ठल नाम सोडायचे नाही. कारण शेवटी माणसाबरोबर संपत्ती जात नाही, त्याची श्रद्धा आणि त्याची सत्कर्मेच त्याची खरी ओळख बनतात. चला सर्वजण म्हणूया, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री तुकाराम महाराज की जय. विठ्ठला या वारीत चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या पावलांना बळ दे. त्याच्या कुटुंबाला सुख, समाधान आणि आरोग्य दे आणि आमच्या जीवनातही तुझ्या नामाची गोडी कायम राहू दे. जय रामकृष्ण हरी.